या व्हिडिओमध्ये आपण 12 मार्च 2026 या दिवसाचे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धां परीक्षाकरता उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शाईन. शाईन हे ॲप 8 मार्च 2026 रोजी भारतीय रेल्वे मंत्रालयाने सुरू केले. निर्भया निशा हा उपक्रम केरळ सरकारने महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी सुरू केला आहे. आणि शाईन हे ॲप भारतीय रेल्वे मंत्रालयाने सुरू केले आहे. बेकायदेशीर धर्मांतरावर बंदी आणण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2026 संमत केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे छत्तीसगड. बळजबरीने किंवा आमिषाने केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर बंदी घालणे हा त्याचा हेतू आहे. आणि या कायद्यात उल्लंघन करण्यासाठी कडक तुरुंगवासाची आणि मोठ्या दंडाची तरतूद केली आहे. लक्षात कसं ठेवता येईल पहा. धार्मिक स्वातंत्र्याचे छत्र छत्तीसगड. नवी दिल्लीत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्सचे आयोजन कोणत्या स्टेडियममध्ये करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम. ही स्पर्धा पहा 11 ते 13 मार्च 2026 या कालावधीत आहे. आणि भारताच्या शैलेश कुमारने पहिल्या दिवशी उंचवडीत सुवर्णपदक पटकावले आहे. याचा उद्देश पहा दिव्यांगाच्या क्रीडा गुणांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणे. मीडिया संस्थांना लोगोमुक्त बातम्यांचे व्हिडिओ पुरवण्यासाठी पीबी शब्द हा प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रसार भारती. पीबी शब्द म्हणजे प्रसार भारती शेअर्ड ऑडिओ व्हिज्युअल्स फॉर ब्रॉडकास्ट. आणि या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश लहान वृत्तसंस्थांना दर्जेदार माहिती मिळवून देणे. 2026चा मेटा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमोल पालेकर. मेटा पुरस्कार हा भारतीय रंगभूमीवरील योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. आणि हा सन्मान महिंद्रा समूहाद्वारे दरवर्षी उत्कृष्ट नाट्यकर्मींना प्रदान केला जातो. आणि 2023मध्ये नरसुद्दीन शाह यांना हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. नाटोद्वारा कोल्ड रिस्पॉन्स 2026 या लष्करी सरावाचे यजमानपद कोणत्या देशाने भूषवले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नॉर्वे. हा सराव प्रामुख्याने आर्क्टिक प्रदेशातील थंडीत लढण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी होतो. आणि याचा उद्देश पहा रशियाच्या सीमेजवळ सुरक्षा अधिक मजबूत करणे हा आहे. 10,000 कोटी रुपयांचे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स जारी करणारी पहिली भारतीय बँक कोणती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाने पर्यावरणाशी संबंधित प्रकल्पासाठी मोठा निधी उभा केला आहे. आणि या हरित बॉन्ड्सचा मुख्य उद्देश शाश्वत पायाभूत सुविधांचा विकास करणे आहे. या निर्णयामुळे भारताच्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टाला बळकटी मिळेल. ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स बँक ऑफ बडोदा BB वरून लक्षात ठेवा. भारत सरकारच्या कोणत्या मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ दिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जलजीवन मिशन. केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 मार्च 2026 रोजी डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आणि जलजीवन मिशनचा उद्देश प्रत्येक ग्रामीण घराला नळाने पाणी देणे हा आहे. आणि या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 8.69 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान मोदींनी या मिशनची घोषणा केली होती. लक्षात कसं ठेवता येईल पहा 28 हे 2 वेळा जर असं केलं तर पाण्याच्या थेंबासारखा आकार होतो. पाणी जल यावरून लक्षात ठेवा. 2026 साली धूम्रपान निषेध दिवस कोणत्या तारखेला पाळला गेला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 11 मार्च 2026. हा दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो. धूम्रपानाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगणे हा या दिवसाचा उद्देश आहे. आणि 1984 मध्ये युनायटेड किंगडमने या दिवसाची सर्वात पहिली सुरुवात झाली. स्विगी आणि कोणत्या बँकेने जेवण खरेदीवर 48,000 पर्यंत बचत देणारे ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे HDFC बँक.
या कार्डाद्वारे ग्राहकांना जेवण आणि खरेदीवर मोठे कॅशबॅक मिळतात. लक्षात कसं ठेवता येईल पहा. HDFC हॉट डेलिशियस फूड कार्ड. यावरून HDFC लक्षात ठेवा. इंडिगोचे अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली? या प्रश्नाची योग्य उत्तर आहे राहुल भाटिया. पीटर एल्बर्स यांनी मार्च 2026 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर राहुल भाटिया यांची इंडिगोचे अंतरिम CEO म्हणून नियुक्ती झाली. कोणत्या विमानतळाला केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता दिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मदुरै विमानतळ. मदुरै विमानतळ तमिळनाडूच्या दक्षिण भागातील महत्त्वाचे आणि मोठे वाहतूक केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे या विमानतळावरून आता थेट परदेशी उड्डाणे सुरू होतील. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतातील चित्त्यांची एकूण संख्या किती झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 53. 5 नवीन बछड्यांच्या जन्मानंतर भारतातील चित्त्यांची एकूण संख्या 53 झाली आहे. पहा, भारतात 1952 मध्ये चित्ता अधिकृतपणे नामशेष झाल्याचे घोषित केले होते आणि या अगोदर नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात यशस्वीरित्या आणले गेले होते. लक्षात कसं ठेवता येईल बघा. चित्ते झाले फ्री आणि भारतातील चित्त्यांची संख्या झाली 53. चित्ते झाली फ्री आणि संख्या झाली 53.